एका मिनिटात पाहूया की आज निफ्टीमध्ये काय झालं. बघा आपल्याला आज सुरुवातीला निफ्टीनं काय दाखवलं की एक ओपन होताना फ्लॅट ओपन झालेलं दिसते. बघा हे दिसते की आता फ्लॅट झालंय आणि पहिल्या कॅन्डल आपल्याला थोडीशी व्हॉलेटिलिटी दिसते. ओके. आणि कुठं ओपन झालंय जिथं आपल्याला दिसतंय की 25,300 ॲक्ट ॲज रेजिस्टन्स आहे. आपण लास्ट टॉपच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी सांगितलं. तिथून मार्केटनं काय केलं की पहिल्यांदा सुरुवातीला रिस्पेक्ट दिलाय, 25,300ला रिस्पेक्ट दिलाय आणि पूर्ण दिवस म्हणण्यापेक्षा आपल्यामध्ये 12 वाजेपर्यंत मार्केट साईडवे गेले. 12 वाजता आपल्याला एक ब्रेकडाऊन झालेलं दिसतं. त्यानंतर मार्केट परत एक साईडवे गेलेलं आहे आणि परत सेम रिपीट केलं आहे. ब्रेकडाऊन करून डाऊन साईडला आलं आहे. इथं आपल्याला का सांगायचं आहे मला हे सगळं, कारण की सेलिंगचं मार्केट असेल ना त्यावेळी आपल्याला ब्रेकडाऊनचे सेटअप आपल्याला हुडकायचे आहेत. आणि सोप्पा सेटअप कोणता आहे, ब्रेकडाऊन व्हायचं सेटअप दिसतं आपल्याला साईडवे गेल्यानंतर. सेटअप सांगतो मला, एक साईडवेव मार्केट नंतर ब्रेकडाऊन येते ना ती आपली असते बेस्ट एंट्री किंवा सेलिंगच्या मार्केटमध्ये. ओके. आणि आपल्याला काय करायचं आहे, वरचा जो आहे का हे बघा, हे असला आपला एस एल असेल, हा आपला एंट्री पॉईंट असेल आणि टार्गेट 1:2 मिनिमम ठेवायचं. ओके. 1:2 मिनिमम ठेवून परत आपण आपली एंट्री घ्यायची. एस एल सिस्टममध्ये पाहिजे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि नंतर आपल्याला ट्रेलिंग जर जमत असेल तर ट्रेलिंग करायचं. बघा इथं नंतर परत मार्केटने काय केलं की 25,000 रिस्पेक्ट दिलाय. आता पहिल्यांदा रिस्पेक्ट मागच्या वेळी एकदा दिलता, आता अजून एकदा रिस्पेक्ट दिलाय. अजून एकदा मार्केट ट्राय करेल, ह्याला रिस्पेक्ट देत आहे बघेल, अजून एकदा ट्राय करेल. परतच्या वेळी मार्केटने ह्याचा रिस्पेक्ट नाही दिला तर ह्याचं सुद्धा ब्रेकआउट होऊ शकतं, कारण की सेलर स्ट्रॉंग आहेत.